संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्राच्या वतीनं आणि बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीनं आयोजित या व्याख्यानाचे अध्यक्ष, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे सर तेलगोटे सर, या विचारपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर महंत सोनपेटकर बाबा, आमचे मित्र डॉक्टर अण्णा वैद्य सर, या महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर गजानन लोहवे सर, तेलगोटे सरांना भेटायला आणि त्यांचं हे महाविद्यालय पाहण्यासाठी आणि मग अजय देशपांडेचं भाषणही ऐकूया, अशा या 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन माझ्यासोबत या ठिकाणी आलेले लोकमत या वृत्तपत्राच्या वणी उपविभागाचे वरिष्ठ उपसंपादक संतोष कुंडकर, या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक बंधू, विद्यार्थी बंधू भगिनींनो, या ठिकाणी येण्याची 2 कारणं आहेत. एक तर तुमच्यासारखा ज्यावेळी मी BA करत होतो, सकाळी पेपरची लाईन वाटायची, दुपारी कॉलेजला, नंतर तेलगोटे सरच्या खोलीत रूमवर चिक्कार पुस्तकं. हे जे पुस्तक आहे ना, 90च्या दशकातील अपक्ष आमदार या शोधप्रबंधाचं सरांचं काम सुरू. सर वाचत राहायचे, लिहित राहायचे, पुस्तकं मागवत राहायची. रॅक तुम्हाला सांगायला हरकत नाही, समाज विज्ञान कोश, सगम मालशेंच्या समाज विज्ञान कोशाचे 6 खंड नवीन सरांनी बोलवले आणि पहिल्यांदा मी पाहिले. सरांना म्हटलं, सर हे वाचू का? घेऊन जा ना तू. पार्सल मी उघडलं, तू घेऊन जा. पुढे महिनाभर समाज विज्ञान कोश माझ्या घरी 6 खंड. नंतर केव्हा तरी मी आणून दिले. ज्या ग्रेस वेदना आणि सौंदर्य या पुस्तकाचा उल्लेख लोहवे सरांनी केला, त्या ग्रेसचा पहिला कविता संग्रह आणि त्यांचा पहिला ललितलेख संग्रह, संध्याकाळच्या कविता नावाचा कविता संग्रह आणि चर्चबेल नावाचा ललितलेख संग्रह, ही 2 पुस्तकं मी आयुष्यात पहिल्यांदा केव्हा वाचली? ती 2 पुस्तकं वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून तेलगोटे सरांनी त्यांच्या सहीनं मला काढून दिली. घे वाच. पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस, विद्यार्थ्यांना हात देऊन उभं करणारा माणूस. आम्ही रूमवर खूप गोष्टी करायचो. BA सेकंड इयरला मी पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत निवडणूक अधिकारी म्हणून पाठीवर पहिली कौतुकाची थाप देणारे सर. अनेक आठवणी आहेत. मुद्दा असा असतो की विद्यार्थ्याला बोट धरून उभं करण्याची ताकद असणारा प्राध्यापक. या माणसाच्या भेटीसाठी तुमच्याकडे आलो. आम्ही महाविद्यालयात असताना भित्तीपत्रक काढलं, त्याचं नाव दृष्टिक्षेप. आम्ही चिक्कार लिहायचो भित्तीपत्रकात. भित्तीपत्रक लागलेलं असायचं. तुमचा हा हॉल मला खूप आवडला. याचं कारण सांगू का? इथं जितक्या खिडक्या आहेत ना, तितके भित्तीपत्रक इकडून तिकडून 3 बाजूनं जर तार बांधले ना, तर महाराष्ट्रातल्या मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या संदर्भातलं, म्हणजे दर्पण, बंगाल गॅझेट, दर्पण ते
आजचं लोकमत, सकाळ इथपर्यंतचं छान एक भित्तीपत्रकांचं प्रदर्शन तुम्हा मुलांसाठी इथं होऊ शकते असं माझ्या मनात आलं. ते भित्तीपत्रकाचं प्रदर्शन म्हणजे माझ्याकडे भित्तीपत्रक तयार आहे, काहीतरी येईल तुमच्याकडे. ते भित्तीपत्रकाचं प्रदर्शन का डोक्यात आलं? कारण दृष्टिक्षेप नावाचं भित्तीपत्रक मी BA सेकंड इयरला असताना निवडून आल्याच्या नंतर सरांच्या संपादनाच्या खाली आम्ही सुरू केलेलं. 700-800 पोरं वाचायचे, त्रास देणारे त्रासही द्यायचे. आम्ही भित्तीपत्रक. नंतर आमची ट्रिप गेली होती चिखलदऱ्याला, मुक्तागिरीला. तिथून परत आल्यानंतर ट्रिपला अनेक लोक जातात, परत येतात. आम्ही मुलांनी चिखलदरा, मुक्तागिरी याच्या संदर्भातले लेख लिहून काढले, मार्गदर्शन सरांचं. आणि त्याचं निसर्गशिल्प नावाचं एक हस्तलिखित 150 पानांचं असा मोठा A3 साईजचा कागद हाताने चित्रसुद्धा काढून आम्ही तयार केलं. त्याचं 26 जानेवारीला प्रकाशन केलं. तर विद्यार्थ्यांमध्ये रमणारा हा माणूस, आज मी इथं जे उभा आहे, अनेकांचे उपकार, अनेकांचे संस्कार, तिची बुद्धिप्रामाण्यवादाची विचारधारा, तिची पुस्तक वाचण्याची विचारधारा, तिचे जे अनेक मार्गदर्शक, त्यातले सर एक फार महत्त्वाच्या वयाच्या उंबरठ्यावर सर भेटले. सरांचं मी पुष्कळ वाचलं. म्हणून मग सरांना भेटायला, सरांचं कॉलेज आहे असं अण्णा सर म्हणले, कॉलेजचं नाव घेतलं. अरे म्हटलं सर आहे तिथं, मी येतो. म्हणून मी आज तुमच्याजवळ आलेलो आहे भेटायला. गजानन लोहवे सरांच्या बाबतचं एक आकर्षण माझ्या मनात होतं. ते असण्याचं कारण हे संत साहित्याची मौलिकता नावाचं पुस्तक. या पुस्तकाच्या म्हणजे मी त्यांच्याशी, ते मला म्हणले तुम्ही कधी येता? मी म्हटलं सर ते पुस्तकाला तुम्हाला भेटायचं होतं, पुस्तक पाहिजे मला. हे पुस्तक जेव्हा मी या पुस्तकाचं ऐकलं, पाहिलं, मला हे पुस्तक मिळवायचंच होतं. त्यासाठी सरांना भेटायचंच होतं. एकदा भेटलो, धावती भेट. आजची सरांची दुसरी भेट. संत साहित्यापासून तर आंबेडकरी साहित्यापर्यंतच्या इतिहासाचा एक माझ्या पिढीचा मौलिक भाष्यकार म्हणून मी गजानन लोहवे सरांकडे बघतो. त्यांच्या कॉलेजला येण्याचा आनंद म्हणून या ठिकाणी आलेलो. ही 2 कारणं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अण्णा सरांनी म्हटलं, अण्णा वैद्य सरांनी, आणि मी नाही येणार, हा होऊच शकत नाही. मी अण्णाजीला हक्कानं माझ्या कॉलेजला बोलवतो. आम्ही एक ते संपादन केलं. त्यात महानुभाव संप्रदायाच्या संदर्भातली, पंथाच्या संदर्भातली निष्ठा आणि पंथाच्या संदर्भातली शिस्त ही अण्णा वैद्य सरांच्या अंगी कशी मुरलेली आहे ते मी जवळून पाहिलं. मी अण्णाजींच्या आईलाही पाहिलं. त्यांच्या घरचा महानुभाव संप्रदायाचा वारसाही पाहिला. त्यांच्या आणि अण्णाजींच्या मित्र मंडळींच्या तोंडून अण्णाजींचा आयुष्यातला संघर्षही मला माहिती आहे. त्यामुळे बौद्धिक कामाच्या संदर्भातली एक शिस्त ती अण्णा सरांमध्ये आहे. गझलवर त्यांचं PhD आहे. आंबेडकरी वाङ्मयाच्या इतिहासाच्या संदर्भात ते काम करत आहेत. महानुभाव साहित्यातलं दृष्टांत वैभव नावाच्या पुस्तकाचं त्यांनी संपादन केलं. आणि महाराष्ट्रातली महानुभाव पंथाची सर्व जेवढे आश्रम आहेत त्या आश्रम कार्याचं स्वरूप प्रत्येक ठिकाणी भेटून माहिती घेऊन अतिशय व्यवस्थित रीतीनं ज्याला मूल्यात्मकता मांडणीची आणि नेमकेपणा, ते महानुभाव आश्रम कार्याचे स्वरूप नावाच्या पुस्तकामध्ये अण्णाजींनी. त्याच्यामुळे अण्णा सरांनी सांगावं, तेलकोटे सरांचं कॉलेज, गजानन लोहवे सरांचं कॉलेज, संतोष कुणकर सारखा मित्र आणि सोनपेठकर बाबांची भेट कोण टाळणार. फक्त एका गोष्टीची क्षमा मागतो, नियोजित वेळेपेक्षा मला 1 तास उशीर झाला आणि तुम्हाला सलाम एवढ्यासाठी करतो की 1 तासभर तुम्ही विचलित झाले नाही. ज्ञान परंपरेचा पायीक होण्याची पहिली पायरी म्हणजे कुठल्याही डिस्टर्ब न होणे. कुठल्याही कठीण परिस्थितीत तुम्ही विचलित झाले नाही, तुम्ही शांत राहिलेत. तुमची आणखी एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं की तुम्ही शिस्तबद्ध आहात. मी आलो तेव्हाही मला लक्षात आलं, तुम्ही ते प्रदर्शनाच्या ठिकाणी जे भेटला तेव्हाही लक्षात आलं. ही शिस्त आयुष्याची ज्ञान
ग्रहण करण्याची क्षमता आणि मौलिकता वाढवणारी असते, ती तुमच्यामध्ये आहे याचा मला आनंद वाटला आणि तुम्हाला भेटून खरोखर मला एका चांगल्या ठिकाणी मी आलो असं वाटलं. आपण आपल्या विषयाकडे वळूया. वेळ फार झालेला आहे मला माहिती आहे. डॉक्टर व्ही कोलतेंचा उल्लेख या ठिकाणी निघाला. 2 गोष्टी सांगतो. डॉक्टर व्ही कोलते हॉस्टेलला होते. घरची परिस्थिती फार गरीब आणि वऱ्हाडचा इतिहास नावाचं यामाकायांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. किंमत 3 आणे त्या काय. पण आणायचे कुठून? 3 दिवस जर वसतिगृहाच्या मेसला जेवलो नाही तर 3 खाडे केले म्हणून 3 आणे परत मिळतील. त्या 3 आण्याचं पुस्तक. 3 दिवस जेवले नाहीत, 3 आणे परत मिळाले, त्याचं पुस्तक आणलं. ही जी ज्ञाननिष्ठा आहे ती मला कोलतेंची फार महत्वाची. पुढे अजून चालतोची वाट नावाच्या पुस्तकातला एक प्रसंग सांगतो. अरुण मुद्रणालय नावाचं एक मुद्रणालय होतं मलकापूरला. त्या मुद्रणालयाचं काम व्ही कोलतेंचे लहान बंधू जभी कोलते, जयंतराव कोलते ते करायचे. पण मुद्रणालय टाकायचं आहे, मुद्रणालय सुरू करायचं आहे, पैसे नाहीत. व्ही कोलतेंची पत्नी त्यांना म्हणाली की माझ्याजवळ जे मंगळसूत्र आणि बाकीचे दागिने आहेत ते विकून टाका, परंतु तुमच्या भावाला ग्रंथ मुद्रणालय काढून द्या. ही सोनं आज आपल्याजवळ नाही राहिलं तर चालेल, पण या माणसानं जर मुद्रणालय सुरू केलं तर भविष्यात उत्तम ग्रंथ निर्माण होतील. आणि त्या व्ही कोलतेंनी आपल्या पत्नीचे दागिने विकून आपल्या लहान भावाला ग्रंथ मुद्रणालय, अरुण ग्रंथ मुद्रणालय त्याचं नाव, या अरुण ग्रंथ मुद्रणालयानं खूप महत्त्वाची मौलिक पुस्तकं मराठीतली छापलेली, ती आता दुर्मिळ झाली. त्यातल्या काही PDF आहेत. त्यांच्या कामावर मधल्या काळात मी एक लेख लिहिला होता. त्याच्यामुळे व्ही कोलते ही महाराष्ट्राची मराठी भाषेची एक ज्ञान गाथा आहे. सोनपेठकर बाबांनी डॉक्टर र.बा. मंचरकरांचा उल्लेख केला. मंचरकर सर त्यांची आठवण एवढ्यासाठी आली, त्यांनी उल्लेख केला म्हणून नाही, ज्या पद्धतीनं सोनपेठकर बाबा बोलतात ना, हा संस्कार जो आहे ना, अतिशय मृदू आवाजात बोलणे, हा मंचरकर सरांचा आहे. मंचरकर सरांचे 2 लेख मी युगवाणीमध्ये छापले. या माणसाशी मी तासनतास बोलायचो. याचं कारण र.बा. मंचरकर आणि डॉक्टर सतीश बडवे अहमदनगरची ही 2 माणसं अतिशय प्रेमानं बोलणारी आणि ज्ञान संशोधन कार्यासाठी मदत करणारी. त्याच्यामुळे आज मला असं खूप आनंद झाला की सरांना भेटता आलं आणि कोलते सरांची आठवण, मंचरकर सरांची आठवण, असा सगळा भाग. आता हे सगळं बोलून थोडंसं मोकळं मन झाल्याच्या नंतर मी काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो या विषयाच्या अनुषंगानं. मला हे माहिती आहे की थोडासा वेळ झालेला आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की ऐकणं जरा कठीणच काम असते, है ना. एवढं जरूर सांगतो मित्रांनो की महानुभाव संप्रदायाची सगळी पुस्तकं जरी तुम्ही आणून वाचली तरी कदाचित पटेल न पटेल, पण मी जी निरीक्षणं तुमच्यासमोर मांडीन ती निरीक्षणं पुढच्या अनेक गोष्टींना तुम्हाला विद्यार्थी म्हणून कामाची पडेल. कदाचित काही निरीक्षणं हे काय सांगतात आहे बा असंही वाटेल. आपण 2, 4, 5 मुद्दे महत्त्वाचे सांगतो. बघा, महानुभाव संप्रदाय, त्या संप्रदायाचं मराठी भाषेचं कार्य, थोडा बहुत अभ्यासक्रमामध्ये त्या संप्रदायाचा कुठलं एखादा पाठ, एखादा काही असणं, मराठीतली पहिली कविता, आद्य गद्य ग्रंथ महानुभाव संप्रदायानं निर्माण करणं, ह्या गोष्टी आपल्या कानावून गेलेल्या असतात. माझ्या मनात
खरं तर दोन विषय समोर आले होते. एक, दृष्टांत वैभवच्या संदर्भात बोलावं, मी अण्णाजी ही चर्चा केली, म्हटलं हे सोपं आहे. अन्यथा लिहाचरित्राच्या संदर्भात बोलावं, म्हटलं हेही सोपं आहे. पण एक विषय मनामध्ये काही दिवसापासून, त्याची काही सूत्र फक्त आज पहिल्यांदा पुढे काहीतरी लिही नाही, तो विषय हा होता इतिहास, संस्कृती आणि महानुभाव पंथ. मला हे म्हणायचं आहे की ज्या काळात महाराष्ट्रामध्ये चक्रधर नावाचा माणूस गुजरातमधून येतो, तो फिरतो काय एकाक है ना, पुढे लोकांतात येतो, लोकांमध्ये मिसळतो आणि एक पंथीय काम सुरू करतो. याला काही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल का, थोडंसं मी जरा शोध घेतला. एक गोष्ट सांगितली पाहिजे, इसवी सनाच्या प्रारंभापासून तर 1350 पर्यंतचा जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर पूर्वेकडचे देश, भारत असेल, चीन असेल, अरब देश असतील, काही ग्रीक देश असतील, यांनी जगाचं वैचारिक नेतृत्व केलेलं आहे. आणि ज्या काळात म्हणजे 1100 काही 12वं शतक वगैरे, या काळात चक्रधर काहीतरी सांगू पाहत आहेत, याच्या अगोदर कोणी काही सांगितलेलं नाही का जगात. तर बघा, 3 गोष्टी जगात सुरू आहेत. त्यातली पहिली गोष्ट धर्म, ईश्वरशास्त्र आणि तत्वज्ञान, अशी एक मांडणी काही लोक करत आहेत. ती कशी, आपण येणार पुढे. धर्म, तत्वज्ञान आणि ईश्वरशास्त्र. दुसरं भारतामध्येच तत्वज्ञान आणि आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते, अशी एक मांडणी काही मंडळी करत आहेत. आपण त्याच्याकडे जाणार. मग या 2 प्रकारची मांडणी जगात सुरू असताना आणि देशातही सुरू असताना, या नवीन मांडणी करणाऱ्या लोकांना सगळ्या जगात प्रचंड त्रास झालेला दिसतो आपल्याला, की धर्मशास्त्र, ईश्वरशास्त्र, तत्वज्ञान नाही जोडायचं. धर्म म्हणेल ते, ईश्वर म्हणेल ते, ईश्वर म्हणेल तसा, आणि धर्माला विज्ञान तर अजिबात नाही जोडायचं नाही. आणि त्याच्यामुळे या क्षेत्रातल्या नवीन मांडणी करणाऱ्या लोकांना जगात फार त्रास झाला. चार्वाक लोक आहेत, तत्वज्ञान, जिवंत झालं. नालंदा विद्यापीठाचं जगप्रसिद्ध ग्रंथालय जाळून टाकलं. बघा, चक्रधरांचा खून झाला. बघा, टप्पे टप्पे करतो. आता ही सगळी खुनाची आणि जाळून टाकण्याची आणि त्रास देण्याची परंपरा बघा कुठपर्यंत. आज 30 जानेवारी आहे ना, महात्मा गांधीचा खून, तिथपर्यंत. त्याच्याही पुढे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी. ओके, कोणीतरी काहीतरी विज्ञान वेगळं काहीतरी सांगतोय, धर्माच्या संदर्भातलं काहीतरी सांगतोय, तत्वज्ञानाच्या संदर्भातलं काहीतरी सांगतोय, ते मंजूर नाही. म्हणून मधल्या काळात बघा, चक्रधरांचा खून आणि गांधींचं बोललो, मधल्या काळात बघा तुकोबा खून झाला. शिवाजींना प्रचंड त्रास झाला. म्हणजे राजसत्ता जर प्रबोधन परंपरेचं पाईक होणार असेल तर तिला त्रास. विचारवंत जर प्रबोधनाच्या संदर्भातलं बोलत असेल त्याला त्रास. जगाचा हा जरा वेगळा भाग मला दिसतो. विठ्ठलपंत कुलकर्णी, ज्ञानेश्वराचा बाप, त्याला सांगितलं देहांत प्रायश्चित्त. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, आपल्याला माहिती आहे. चोखोबाचा संशयास्पद मृत्यू आहे, माधव कुटवाडांचं पुस्तक वाचा. तत्वज्ञान आणि शास्त्र यांना विरोध करण्याची एक प्रवृत्ती आहे ना. इसवी सन 390 मध्ये बिशप थिओसॉपिकलने अलेक्झांड्रियामधील ग्रंथालय नष्ट केले. हा अलेक्झांडर जिथं कुठं जायचा ना, कितीतरी पुस्तकं या माणसानं जमा केले होते. असं म्हणतात की जेव्हा ते अलेक्झांड्रियाचं ग्रंथालय जाळलं तेव्हा कितीतरी महिने तिथले हस्तलिखित ते स्वयंपाकाला सैनिक वापरत होते. कितीतरी महिने, 6 महिने वगैरे, एवढं प्रचंड ग्रंथालय अलेक्झांड्रिया.
जाळलेलं आणि 415 इसवी सन थिऑन या खगोलशास्त्राची अतिशय बुद्धिमान आणि बघा तो थिऑन खगोलशास्त्रज्ञ होता, त्याची बुद्धिमान मुलगी जिचं नाव हायपाशिया, नाव वेगळे येतील चालेल, तिला सर्वांनी क्रूरपणे मारून टाकलं. ती गणित तज्ज्ञ होती आणि बुद्धिमान होती, पण धर्मगुरूंच्या सांगण्यावरून तिला मारून टाकलं. जमावानं पाशवी रीतीनं. मग आपण ज्या काळात आहोत ना, आपण थोडंसं मागे जाऊन मग बरोबर आपल्या काळात येऊ पुन्हा. 529 मध्ये ख्रिश्चन धर्माला बाधक म्हणून सम्राट जस्टियन यानं प्लेटो अकॅडमिक सकट सर्व ग्रंथालय जाळून टाकली. बघा, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल आपल्याला माहिती आहे ना. जगात 11व्या शतकाच्या 12व्या शतकाच्या अगोदर बरंच काही सुरू आहे. भारतातही काही फार चांगली गोष्ट नाही सुरू. चक्रधरांचा खून होण्याच्या अगोदर ची ही स्थिती वाईटच आहे. आपल्याला चार्वाक आणि बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्याच मी. या अशा 1000 वर्षाच्या सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमीवर चक्रधर नवीन धर्माची मांडणी करतात. लक्षात घ्या, सगळ्या धर्म आणि ईश्वराच्या संदर्भात जीवन सोडविण्याचं, जीवनाचे प्रश्न सोडवण्याचं नवीन तत्वज्ञान मांडू पाहत आहेत. मी चक्रधरांकडे फार वेगळ्या पद्धतीने पाहतो की हा माणूस काय सांगतोय. तो जीवनाचे प्रश्न तत्वज्ञानाशी बांधतोय आणि जीवनाच्या प्रश्नांचं तत्वज्ञान ईश्वराशी बांधतोय. तुम्ही लिहा चरित्रातल्या लिहा, मी त्याचा उल्लेख करणार आहे. आणि काय नाकारतोय, तो वेद नाकारतोय. लक्षात घ्या, तो काय नाकारतोय चक्रधर? चातुर्वर्ण नाकारतोय. चक्रधर काय नाकारतोय? ब्राह्मण्य नाकारतोय. आणि चक्रधर काय नाकारतोय? या सर्वांनी निर्माण केलेला रूढ ईश्वर चक्रधर नाकारतोय. चक्रधर महानुभाव पंथाच्या निमित्तानं एका अशा नव्या ईश्वराची स्थापना करू पाहतो आहे, जो समता प्रधान असेल, ज्याला स्त्रियांसकट सर्व जाती धर्माचे लोक सहज ज्याची प्रार्थना करू शकेल, अशा नव्या धर्माची आणि नव्या ईश्वराची. त्याचं नाव कृष्ण असेल, त्याचं नाव दत्तात्रय प्रभू असेल, काय असेल, प्रस्थापितांचं शस्त्र घेऊन नवसमतेचं तत्वज्ञान चक्रधर सांगतात की हे आहे. आणि मग चक्रधरांना त्रास होणार. चक्रधरांना त्याच्यामुळे रूढ ईश्वर, रूढ तत्वज्ञान, चातुर्वर्ण्य, ब्राह्मण्य, वेद सर्व नाकारून चक्रधर नवीन धर्मशास्त्र, नवीन ईश्वरशास्त्र आणि नवीन तत्वज्ञान मांडतात आहे. आणि या नवीन धर्मशास्त्राचा, या नवीन तत्वज्ञानाचा, या नवीन ईश्वरशास्त्राचा भारतीय धर्म संस्कृती याच्याशी अतिशय विरोधाचा, लढाईचा सगळा नाता आहे, संदर्भ आहे. बघा, म्हणून तर चक्रधरांचा खून होतो किंवा चक्रधरांना अडचणी निर्माण होतात. एक मुद्दा, असे 4-5 मुद्दे सांगतो. दुसरा मुद्दा काय म्हणला होता अरिस्टॉटल? आम्ही राज्यशास्त्रामध्ये अरिस्टॉटल शिकतो. तत्वज्ञान हा केवळ तत्वांचा संच नसून जीवनाचा मार्ग आहे ना. तत्वज्ञान हा तत्वांचा संच नाही. तत्वज्ञान केवळ ग्रंथांमध्ये नाही, ते जीवनात असलं पाहिजे. हा जीवनाचा मार्ग आहे असं अरिस्टॉटल इसवी सन पूर्व काळात. आणि ज्ञान, सत्य आणि सद्गुण भारतात, बघा भारतात काय झालं तर बुद्ध काय करतो? अतिशय वेगळ्या पद्धतीनं, बुद्धाचा हा संघर्ष आहे, अतिशय वेगळ्या पद्धतीनं तो ज्ञान, सत्य आणि सद्गुण अशी एक मांडणी करतो, ज्या मांडणीशी नातं चक्रधरांचं आहे. किंवा ज्ञानसत्ता, राजसत्तेला विरोध केला नाही,
का केला नाही? कारण ज्ञानसत्ता निर्माण करायची. ज्ञानसत्ता जर आपण राजसत्तेला विरोध करून निर्माण करतो म्हटलं तर ज्ञानसत्ता निर्माण होत नाही, प्रचंड अडचणी होतात. तो डेनिस दिदेरॉ माहिती आहे तुम्हाला, 1800 मधला, ज्यानं पहिला विश्वकोश तयार केला, त्याला प्रचंड त्रास दिला त्याच्या सरकारनं, धर्मगुरूंनी त्याला तुरुंगात डांबलं, त्याचे सगळे हस्तलिखित जप्त करून घेतले, प्रचंड त्रास झाला त्याला. तो हारला नाही. तुरुंगातून बाहेर निघाल्यानंतरही त्याच्यावर वॉच आहे, लक्ष आहे, तरी त्यानं ग्रंथ आणि जगातला पहिला विश्वकोश. मग 1800 मधली जर ही स्थिती असेल आणि तो मेल्याच्या नंतर औद्योगिक क्रांतीला त्याच्या या विश्वकोशाचा आधार आहे. असं म्हणतात की औद्योगिक क्रांती जी घडली त्याला या विश्वकोशाचा आधार आहे, त्यातल्या तत्वज्ञानाचा. तो प्रगतिशील होता, पण त्यानं सरळ ज्ञानसत्ता निर्माण करत असताना धर्मसत्तेला विरोध केला. चक्रधरांचं वैशिष्ट्य काय आहे? 11व्या शतकात, 12व्या शतकातली गोष्ट आहे, तर 13व्या-12व्या शतकातली. चक्रधरांनी त्याच वेळी हेरलं की मी जर थेट धर्मसत्तेला विरोध केला तर ज्ञानसत्ता निर्माण करता येणार नाही. त्याच्यामुळे चातुर्वर्ण्याला विरोध केला, वेद नाकारले, ब्राह्मण्य नाकारलं, ग्रंथ प्रामाण्य नाकारलं, आणि मग एक नवी मांडणी सत्तेच्या संदर्भातली, मग एक नवी मांडणी ज्ञानाच्या संदर्भातली, मग एक नवी मांडणी वैचारिक मांडणी अशी. आणि काळ बघा ना, तुम्हाला माहिती आहे ते की तो एक माणूस गावभर हिंडला म्हणून यानं गाव बाटवलं म्हणून खड्डा करून, आमच्या परिसरात चुनखडी आहे बघा वणीला, ती चुनखडी तिच्यावर पाणी टाकल्याबरोबर आगीसारखी उष्णता निर्माण होते, तर खड्डा करून त्यात चुनखडी टाकून त्याला त्यात बसवलेलं. काय बघा, चक्रधर त्याच्या बाजूने उभे होतात. काय चमत्कार वगैरे बाकीचा नंतरचा भाग, पण चक्रधर त्याच्या बाजूनं उभे होत आहेत. त्या काळात समाजातला जातीभेद निर्माण करण्याच्या संदर्भातला प्रयत्न है ना, किंवा ते घोडाचुकीचे शिष्य, घोडाचुडीचे शिष्य बघा, ते नाथजोगे घोडाचुडी, ते शिष्य भेटले आणि त्यांना ते म्हणले चला त्या पर्वतावर घोडाचुडी आहेत. भेटायला गेल्यानंतर निघाले चक्रधर, वाटेत भिक्षा मागितली, एका बाईनं गरम आंबील दिली, या जोग्यांनी खाल्ली आणि ते हात त्या घराच्या वर, कौलारू घर, त्याला त्या लाकडाला पुसले, ते घर पेटू लागलं. चक्रधर म्हणले नाही, अशा पद्धतीनं जर हिंसक गोष्ट तत्वज्ञानी किंवा विद्वान किंवा धर्मगुरू ही माणसं करणार असतील तर माझा त्याला पाठिंबा नाही, तुम्ही जा. चक्रधर गेले नाहीत पुढे, ते विरोध दर्शवला. अहिंसा, आम्हाला माहिती आहे ती सशाची गोष्ट, आम्हाला अनेक गोष्टी माहिती आहेत बघा चक्रधरांच्या. एका बाजूनं वेद, चातुर्वर्ण्य, ग्रंथ प्रामाण्य याला विरोध करताना दुसरी बाजू चक्रधरांची फार महत्वाची आहे, आणि ती अशी आहे की चक्रधर दुसऱ्या बाजूनं निसर्गाकडे, जीवसृष्टीच्या संवर्धनाकडे समाजाचं मन नेत आहेत, अहिंसेकडे. चक्रधर, तुमचेनी मुंगीही रांड न होवावी, मुंगी सुद्धा तुमच्या पायाखाली मरण नाही पावली पाहिजे. महावीरच तत्वज्ञान चक्रधरांपर्यंत. चांगलं काय काय चक्रधरांनी घेतलं, वाचलं होतं का नाही माहित नाही, पण त्यांची दृष्टी बघा. त्याच्यामुळे एक निसर्गाच्या विषयीचा, निसर्ग मानव सहसंबंध हे मैत्रत्वाचे असावे, मित्रत्वाचे असावे, हा एक दृष्टिकोन, अहिंसेचा दृष्टिकोन. आणि मानवाला प्रतिष्ठा, माणसाला प्रतिष्ठा, कुठलाच विटा नाही आणि मूर्तीपूजाही नाही, स्मरणानी. तुम्ही आठवा त्या नामदेवाला मंदिरात प्रवेश नाकारलेला आहे ना, तिथपासून तर आतापर्यंतचा सगळा इतिहास बघा.
चक्रधर स्मरण भक्ती सांगतात की नाही, मानवाला प्रतिष्ठा आणि स्मरणाचा सगळा भाग. पुढचा एक मुद्दा महत्वाचा चक्रधरांच्या संदर्भातला, ज्ञान, सत्य, अहिंसा, सद्गुण म्हणजे नीतिमत्ता या पद्धतीनं वैचारिक मांडणी करण्याचा प्रयत्न, म्हणजे तत्वज्ञान हा जीवनाचा मार्ग आहे. तत्वज्ञान हा जीवनाचा मार्ग आहे, आणि जो जीवनाचा मार्ग आहे तो जर ईश्वराच्या मार्गाशी समांतर असला तर मग ईश्वर वगैरे. त्यामुळे रूढ पद्धतीपेक्षा, आणि कदाचित चक्रधरांना तो इतिहास माहिती असावा चार्वाकांना जिवंत जाळण्याचा. चक्रधर मार्ग स्वीकारताना फार काळजी घेतात. पुढचा एक गोष्ट बाब सांगितली पाहिजे पुन्हा. काय आहे महानुभाव पंथाचं वैशिष्ट्य? तर महानुभाव पंथाचं वैशिष्ट्य आहे प्रगतिशील विचार. आत्ता सांगितलं, वेद हे ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीचे साधन नाही, ते ज्ञानाचंही साधन नाही, म्हणून ते अमान्य. स्त्री आणि शूद्राधिकांना समतेची वागणूक, चातुर्वर्ण व्यवस्था नाकारणे. आता चक्रधरांच्या महाराष्ट्राच्या बाजूला थोडंसं मागे पुढे बसवेश्वर काय सांगत आहेत? महात्मा बसवेश्वर सांगत आहे, जन्माने प्राप्त होणाऱ्या जातीमुळे समाजाचं, व्यक्तीचं सामाजिक स्थान ठरवणं चुकीचं आहे. इकडे जन्माने प्राप्त होणारी जात चक्रधर नाकारतायत, वेद प्रामाण्य नाकारतात आहे, तिकडे बसवेश्वर तेच सांगत आहेत. म्हणजे आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या जगात मानवता जिथं जेव्हा जेव्हा संकटात येत आहे, इसवी सन पूर्व काळापासून 1350 पर्यंत, तेव्हा जगातले कोण विरोध करत आहेत? मानवतेच्या बचावासाठी वैचारिक मांडणी, मानवतेची मांडणी कोण करत आहेत? तर बुद्ध, महावीर, चक्रधर, बसवेश्वर, काही चीनमधले संत, काही ग्रीकमधले संत. मग ही मांडणी जेव्हा जेव्हा मानवता, माणसाचा सन्मान आणि धर्मसत्ता ही हावी होत आहेत, धर्मसत्ता ही मानवतेच्या मानवतेवर संकट निर्माण झालेलं आहे, तेव्हा आणि ज्ञानसत्ता संकटात आलेली आहे. धर्मसत्ता आणि ज्ञानसत्ता संकटात आलेली आहे, मानवता अडचणीत आलेली आहे. म्हणून महानुभाव संप्रदाय ही थोडासा वेगळा आहे बघा. धर्मकारणामध्ये निखळ बुद्धिवादी दृष्टी बसवेश्वर. पुरोहित वर्ग, बसवेश्वर तर फार कठोर भाषेत सांगतात, पुरोहित वर्ग आणि पूजा दोन्ही बसवेश्वर नाकारतात, चक्रधरही नाकारतात. बघा, ईश्वर भक्ती कोणाच्या दलालीनं होत नसते, हे बसवेश्वरांनी आपल्या तत्वज्ञानातून सिद्ध केलं, चक्रधरांनी आपल्या तत्वज्ञानातून सिद्ध केलं. जैन, बौद्ध, सांख्य ईश्वर नाकारतात, स्वीकारतात काय? तर धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आणि ज्ञानाला प्रतिष्ठा. चक्रधरांनी ईश्वर नाकारला का? तर नाही, चक्रधरांनी ईश्वर नाकारला नाही. माणसाच्या जगण्याचा आधार आणि माणसाला नैतिक बळ देण्याचा आधार जर ईश्वर असेल तर त्या ईश्वराची नवीन मांडणी चक्रधर करतात. ती नवीन मांडणी म्हणजे मी ईश्वराचा अवतार आहे हे सांगणे. आता ह्या मांडणीमुळे काय झालं? तर या मांडणीमुळे मध्ययुगीन कालखंडामध्ये बघा, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी चक्रधरांचं काम सुरू आहे, बाजूला मागे पुढे आपण सगळ्या जगावर जर आपण 1000 वर्षावर जर दृष्टिक्षेप टाकला जगाच्या, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या असं लक्षात येईल की अहिंसा जैनांनी मानली, बौद्धांनी मानली, महानुभावांनी मानली. शाकाहार, निर्व्यसनी असणे, सामाजिक समभाव, सामाजिक समता ही मांडणी करतात हे लोक. आम्ही एक प्रकाश झोत जर आम्ही त्या शतकावर घातला तर आमच्या असं लक्षात येईल की बहुसंख्य वैदिक संप्रदायाच्या प्रभावाखाली आहे, पण मुठभर लोक देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये काम करतात आहे या संदर्भातलं, मानवतेच्या रक्षणाच्या संदर्भातलं.
सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. सम्यक दर्शन म्हणजे योग आणि श्रद्धा, योग्य श्रद्धा, सॉरी सम्यक ज्ञान. बौद्ध संप्रदाय काय सांगतोय? जैनांनी सम्यक दर्शन म्हणजे योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. बौद्धांनी आत्मनियंत्रण, प्रज्ञाशील, समाधी, दुःख, दुःखाचं कारण समुदय, वैराग्य साधन, निरोध, दुःखाचं निवारण, मार्ग, वैराग्य साधन, कर्मकांड, पौराहित्य, ईश्वर संकल्पना यांना नकार. तिसऱ्या बाजूने काय? लोकायत, चार्वाक, जीवन सन्मुख, इहवादी तत्वज्ञान, आत्मा, ईश्वर, देवदेवता, स्वर्ग नरक यांना नकार. ग्रंथप्रामाण्य, वेदाधिकार, पुरोहित वर्चस्वाला नकार. आता आणि चार्वाक तर आज ज्याला आपण विज्ञाननिष्ठ दृष्टी म्हणतो ना, त्या पद्धतीचा विचार करणारे, विचार स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे. आता ही सगळी पार्श्वभूमी मागची, या पार्श्वभूमीवर चक्रधरांनी 3 गोष्टी केल्या. एक, जीवाचं तत्वज्ञान, प्रपंचाचं तत्वज्ञान, देवतेचं तत्वज्ञान आणि परमेश्वराचं तत्वज्ञान, अशी एक नवी मांडणी. त्या मांडणीकडे आपण थोडक्यात जाणार आहोत, पण तत्पूर्वी एक गोष्ट आणखी सांगितली पाहिजे की विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी पूर्वपरंपरा. एक पूर्वपरंपरा अशी आहे की विचार स्वातंत्र्य नाकारणारी, पण एक पूर्वपरंपरा अशी आहे जी चार्वाक, लोकायत, त्याच्या अगोदर म्हणजे बुद्ध, महावीर, एक परंपरा अशी आहे आपल्याकडे विचार स्वातंत्र्य स्वीकारणारी. आता या विचार स्वातंत्र्य स्वीकारणाऱ्या परंपरेनं ज्ञान निर्मिती कशी केली? तुम्ही लक्षात घ्या, बुद्धाच्या नंतर बुद्धाच्या 500 अनुयायांनी बुद्धानं उपदेश केलेलं सगळं गोळा करायचं आहे. 500 अनुयायांनी 7 महिने अहोरात्र मेहनत केली. आणि तुम्हाला माहिती आहे का, ती पहिली बुद्ध धम्म संगती तयार झाली है ना. आणि त्यातून हे 500 लोक अनुयायी, त्यांनी त्रिपिटक नावाचा ग्रंथ तयार केला, आपल्याला माहिती आहे ना. आणि त्याच्यानंतर बरोबर 100 वर्षांनी पुन्हा 700 बौद्ध भिक्खू एकत्र येतात आणि 6 महिने काम करून दुसरी धम्मसंगती तयार होते. पहिल्या धम्मसंगतीपेक्षा अधिक मजबूत काम, अधिक चांगलं काम है ना. आणि ज्याला काय म्हणतो अपडेटेड व्हर्जन. त्यानंतर 236 वर्षांनी तिसरी धम्मसंगती तयार करण्यात आली आणि सम्राट अशोकानं पुढाकार घेतला. 1000 भिक्खूंना एकत्र केलं, 9 महिन्यांचा कालावधी. त्याच्यानंतर श्रीलंकेचा राजा, त्यानं चौथी धम्मसंगती, पुन्हा 500 भिक्खूंना. आणि तो अपडेटेड ज्ञान बघा. आणि पुढे ते म्यानमार आजचं, त्यांनी 2500 बौद्ध भिक्खूंना बोलवून 6वी धम्मसंगती आणि त्रिपिटक ग्रंथ. आता आणि मग पुढे 17 ग्रंथांचा वगैरे वगैरे सहभाग. आता दुसऱ्या बाजूने आम्ही बघा, बुद्धाच्या नंतर त्याचे 500 शिष्य येतात, बुद्धाचं तत्वज्ञान गोळा करू. इकडे काय दिसतं? चक्रधरांच्या नंतर भटोबास, नागदेवाचार्य. आम्हाला ती कथा माहिती आहे की निराश अवस्थेत आहे पण चिंतन करतायत. मायमठ विचारतो आणि मग सगळ्या माणसांना भेटून आठवणी तयार होतात. सगळ्या माणसांना भेटून आठवणी. आणि मग नागदेवाचार्य पुन्हा तपासतात आणि लीळाचरित्र पहिला गद्य ग्रंथ तयार होतो. पण वातावरण बघा, पहिली धम्मसंगती, त्याच्यानंतर किती वर्ष, त्याच्यानंतर किती वर्ष, त्याच्यानंतर किती वर्ष. इथं मात्र सर्व होत आहे, काम नाही होत आहे का? लीळाचरित्र संदर्भात काम होत आहे, परंतु त्या संशोधनाला, त्या ज्ञानाला समाज टाळतोय. आम्ही जर त्या परंपरेचा विचार केला, बघा तीच ज्ञान परंपरा आहे, लोकांच्या आठवणी गोळा करणे,
चक्रधरांच्या आठवणी गोळा करणे, तत्वज्ञान गोळा करणे. बुद्धानं सांगितलेल्या आठवणी आणि तत्वज्ञान. परंपरा तीच आहे, ज्ञान परंपरा तीच स्वीकारली. परंतु ज्या पद्धतीनं पुढे अपडेटेड व्हर्जन ज्याला आजच्या काळात म्हणू, त्याच्या संदर्भातलं काम झालं, पण ते त्या पद्धतीनं बाहेर आलं नाही. याचं कारण राजसत्ता. महानुभावांना राजसत्ता होती, यादवांची होती, नंतर होती जी की राजसत्तेनं कधीच ज्ञानसत्ता निर्माण होऊ दिली नाही. ती तेव्हा असेल, आता असेल. त्याच्यामुळे लीळाचरित्राच्या संदर्भात अनेक, मला नेहमी असं वाटते की ज्या आधारावर, ज्या पद्धतीनं, ज्या संस्कारानं किंवा ज्या प्रभावानं किंवा काहीच नाही, दोन इतिहासातल्या वेगवेगळ्या घटना पण एकमेकांशी साम्य आहे, या चारही गोष्टींना जरी विचार केला तरी ज्या पद्धतीनं बुद्धाची परंपरा, शिष्य परंपरा जाते आहे, तीच पद्धती चक्रधरांची अजूनही, आताही. सोनपेटकर बाबांचं संशोधन, किती लोकांची संशोधनं, कामं. अहो, त्या लिया चरित्रावर बंदी आल्यावर कोलतेंनी एकटा माणूस झगडला विधान सभेतल्या त्या सगळ्यांशी, कोर्टातही. ज्ञान परंपरेला म्हणजे एका बाजूनं आम्ही जर बुद्धाची विचारधारा, ठीक आहे ना, की काही मतभेद, काही वेगळा भाग असेल, पण दुसऱ्या बाजूने हे समांतर आहे ना, मानवतेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं, समतेच्या दृष्टीनं. त्याच्यामुळे आता मला ते सांगितलं पाहिजे की का बरं विरोध. नवी मांडणी करणाऱ्याला विरोध कायमच. ईश्वर संकल्पनेची नवी मांडणी, चातुर्वर्ण्य वेद वगैरे नाकारणे आणि आता ते जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्या संदर्भातलं तत्वज्ञान त्या दृष्टांत वैभव या पुस्तकात काहीसा आलेलं आहे. त्याच्यावर सविस्तर मी आत्ता बोलत नाही, पण एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे नवीन होतं त्या काळात, हे वेगळं होतं त्या काळात, आणि हे वेगळं होतं म्हणून याला स्पष्ट विरोध न करता आणि पुढे तर लिपिबद्ध करून ठेवावं लागलं. बरं, हे ज्ञान, ही ज्ञान परंपरा ज्या पद्धतीनं आता मी बाकीचा सगळा भाग सांगितला, ही ज्ञान परंपरा केवढी मोठी होती. बरं, चक्रधरांनी जी हे तत्वज्ञान ते वैदिकांच्या पेक्षा फार वेगळं, फार गुंतागुंतीचं आणि अतिशय क्रांतिकारी अशी मांडणी, त्यांची देवताविषयक मांडणी जर पाहिली, त्यांची जीवविषयक मांडणी जर पाहिली तर तुम्ही ते वाचा व असं वाटते. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. आता महानुभाव पंथ आणि जग आणि भारताचा पुन्हा एक वेगळा मुद्दा, दोन मुद्दे सांगतो आणि थांबतो. रिलॅक्स होते, मलाही थोडासा दोन मुद्दे सांगून थांबतो. हे थोडंसं वेगळं आहे बेटा, म्हणजे वेगळं आहे म्हणजे मी म्हणणं नाही, खरंच या पद्धतीनं काहीतरी सांगावं बा आपल्या मुलांना. बरं, तुम्हालाच का, तर याचं कारण सांगतो मी. ज्यांची पाठी कोरी आहे ना, त्यांना पुढे जायला वाव आहे. ज्यांच्या मनात पहिले स्किलमिश आहे, काहीतरी वेगळं वाचलं, काहीतरी केलं, काहीतरी भानगड झाली, आम्ही फ्रेश आहोत, कुठल्या राजकारणाशी, अर्थकारणाशी, धर्मकारणाशी, समाजकारणाशी नाही, आम्ही आमचं ठरवू. तुम्ही तुमचं ठरवाल तर पुढे जाल. आणि तुमचं ठरवण्याच्या साठी जगाच्या ज्ञान परंपरेचा विचार करा, कुठल्याही पार्श्वभूमीवर. आता बघा, सॉर्बोन हे फ्रान्समधलं सर्वात प्राचीन विद्यापीठ, त्याची स्थापना 12व्या शतकातली. बघा, आता जगातलं प्राचीन विद्यापीठ ज्याची स्थापना 12व्या शतकातली, सुरुवातीला ते चर्चच्या अधिपत्याखाली होते, त्यामुळे तेथे ग्रीक आणि लॅटिन भाषांमधून शिक्षण दिले जात होते. आणि राज्यक्रांतीनंतर ते 100 वर्ष बंद होते, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर. आणि नंतर फ्रेंच ही ज्ञानभाषा बनली आणि मानवी हक्काची पहिली सनदही फ्रेंचमधूनच लिहिल्या गेली. ते सॉर्बोन विद्यापीठ 100 वर्षांनी लोकांनी पुन्हा निर्माण केलं आपल्या लोकभाषेत. नालंदा विद्यापीठ आमच्या लोकभाषांचं जतन करणारं, आमची तर परंपरा त्याच्या अगोदरची आहे ना.
त्या काळी नालंदा विद्यापीठ हे भारतातलं नाही, संपूर्ण जगातलं महत्त्वाचं संशोधन केंद्र होतं. इसवी सन 427 या विद्यापीठाची स्थापना झाली. जगातलं हे सर्वात पहिलं निवासी विद्यापीठ आहे आणि मध्य आशियातून आलेले जवळपास 10,000 विद्यार्थी निवासी आहेत. या विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो ग्रंथ आहेत, लाखो ग्रंथ आहेत, हजारो तर हस्तलिखितांचाच उल्लेख आहे. आणि तिथं प्रामुख्यानं वैद्यकशास्त्र, सांख्यदर्शन, तर्कशास्त्र, बौद्ध तत्वज्ञान असे अनेक विषय जगातले शिकवले जायचे. 7 शतकाहून अधिक काळ या विद्यापीठाची भरभराट. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुने विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बोल्गोना विद्यापीठाच्या आधी 500 वर्ष नालंदा विद्यापीठ. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे. आणि इसवी सन 1190 मध्ये त्या बख्तियार खिलजीनं हे विद्यापीठ उद्ध्वस्त केलं. दुर्मिळ मालमत्ता, ग्रंथसंपदा सगळं नष्ट झालं. 3 महिने हे विद्यापीठ जळत होतं. एक आग 3 महिने जळत आहे, त्याचा व्याप बघा किती मोठा असेल. आणि 23 हेक्टर जागेचं उत्खनन केल्यानंतर छोटासा भाग त्या विद्यापीठात आपल्याला सापडलेला. अजून बरंच संशोधन त्याबद्दलचं व्हायचं आहे. परंतु हे विद्यापीठ ,410 चीनी यात्रेकरूंनी त्या विद्यापीठाला भेट दिली. आणि नागार्जुन, आर्यदेव हे त्या विद्यापीठातले मोठे विद्वान, सगळे आचार्य निर्माण झाले. असे अनेक या विद्यापीठाच्या संदर्भात 2 गोष्टी सांगतो आणि मग माझ्या विषयावर येतो. 2 मजली इमारती, काही 2 मजली इमारती आहेत त्या काळात, काही 4 मजली इमारती आहेत, काही 9 मजली इमारती आहेत. सगळ्या भिंती अलंकृत आहेत. विद्यापीठाच्या भोवताल अतिशय रम्य बाग आहे बघा, निसर्ग आणि मानवाची पुन्हा मैत्री. आणि विपुल प्रमाणात स्नानगृहे आणि आवश्यक सोयी आहेत, क्रीडांगणे आहेत. 1510 प्राध्यापक आणि 10,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यांच्यासाठी 4,000 निवासाच्या खोल्या आहेत. अभ्यासासाठी अभ्यासिका 1,000 खोल्या आहेत. प्रत्येक दिवशी 100 व्याख्यानं होत आहेत. कपडा लत्ता, औषध, भोजन, अनेक गोष्टी. आणि 100 खेडी त्या विद्यापीठाला देणगी देत आहे. राजाश्रय नाही, जो असेल तो असेल, पण 100 खेडी त्या विद्यापीठाला देणगी देत आहे. आता असं विद्यापीठ जगात कुठेही नाही. अलेक्झांड्रिया झाल्यानंतर अनेक वर्षांनी अलेक्झांड्रिया लोकांनी उभं केलं. 10 लाख ग्रंथ तिथं करून अलेक्झांड्रिया उभं केलं. आम्ही इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून 1350 पर्यंतचा जरी विचार केला ना, तरी बौद्धांची, चार्वाकांची, जैनांची, महानुभावांची हजारो लाखो पुस्तकं, ग्रंथसंपदा. आम्ही त्यांचं संशोधन कधी करणार आहोत? एकट्या महानुभावांचे जर ग्रंथसंपदेचा आढावा घेतला ना, तर चरित्र ग्रंथ, साती ग्रंथ, आख्यान काव्ये, साधन ग्रंथ, भाष्य ग्रंथ, गीता टीका, इतिहास ग्रंथ, स्थळ वर्णने, ज्ञानप्रबोध सारखी ग्रंथरचना, स्फुट रचना, हजारो ग्रंथ. ती रक्षण करण्यासाठी लिपी, त्याही काही शेकड्यांच्या घरात. हा वारसा नालंदा विद्यापीठाच्या, तक्षशिला विद्यापीठाची परंपरा आम्हाला आहे, ज्ञान परंपरा. त्या परंपरेचा भाग म्हणून आम्ही जर या सगळ्या मागच्या आमच्या भारतीय ज्ञान परंपरेकडे बघितलं तर मग नव्या संशोधनाची अनेक क्षितिजे निर्माण होतील. तो अलेक्झांडर, तो ग्रीकमधला अलेक्झांडर, तो कला आणि साहित्याचा ज्ञानी होता. अलेक्झांड्रिया ही त्याची नगरी जगभरात ओळखली जावी अशी त्याची इच्छा होती. आणि
जगातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय त्याला करायचं होतं. आमच्याकडे जगातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय होतं, ते उद्ध्वस्त झालं. आम्हाला ते पुन्हा करावं वाटलंच नाही, है ना. आणि अलेक्झांडरला अशी इच्छा आहे की जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय त्याला तयार करायचं आहे. आणि तो जिथं जायचा तिथून हस्तलिखित गोळा करून आणायचा. हस्तलिखित पुस्तक काय मिळेल ते मिळेल सगळं त्यांनी गोळा करून आणायचं. हजारो. आणि जिथं पुस्तक ओरिजिनल मिळालं नाही तिथं अलेक्झांडरचे लोक जायचे, लिहून काढायचे आणि घेऊन यायचे. बघा आहे ना, नरेंद्रासारखे आमच्या इकडे तिकडे असतील ना, की ना राजे हो आमच्या कवी कुळात ते बोल लागेल, नरेंद्रसारखे लोक तिकडे असतील. आणि मग या राजानं काय केलं, या राजानं नरेंद्राकडून, नरेंद्र सालकवी नुसय कवींकडून लिहून घेतलं. 900 ओव्या नकलून झाल्या. 1800 ओव्यांचा ग्रंथ होता, घेऊन घेतला, नष्ट केला. या ग्रंथाचा अभंग मजू द्यावा की, है ना, पण तू दिला नाही, नष्ट केला. आमच्याकडचा राजा ज्ञानसत्ता नष्ट करतोय. अलेक्झांड्रिया नगरीसाठी हा माणूस जागोजागी जाऊन पुस्तक द्या म्हणतोय. बुद्धाच्या नंतर त्याचे 500 शिष्य गोळा होऊन माहिती गोळा करतायत. चक्रधरांच्या नंतर माईंभट आणि त्याच्यानंतरची पूर्ण सगळी परंपरा ज्ञान ग्रंथ लिहित आहेत, गोळा करतायत ज्ञान. आम्ही कुठल्या वातावरणात आहोत? आम्ही अलेक्झांड्रिया पासून किंवा त्या नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालयापासून काही घेणार नाही का? अलेक्झांडरचं स्वप्न तुर्कस्तानच्या खलिफा उमरनं 2002 साली पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे आम्ही काय करतो आहोत? आणि 10 लाख पुस्तकं, 2.25 लाख चौरस फुटाचा वाचन कक्ष, सभागृह, उपहारगृह, संग्रहालय, कला दालन, चिक्कार काम त्यांनी सुरू केलं खलिफा उमरनं 2002 साली. आम्ही 2002 सालापासून काय करतो? 96 ते 2024 जानेवारी, 22 जानेवारी 2024, 96 ते 2024 आमचा प्रवास बघा. आम्ही कुठं, आम्ही ज्ञानसत्ता बनवत नाही आहोत, आम्ही धर्मसत्ता, वैदिक सत्ता निर्माण करण्यासाठी मंदिरं बनवत आहोत. आम्ही कुठं चाललो आहोत? इतिहास, संस्कृती आणि या पार्श्वभूमीवर जर महानुभाव संप्रदायाचा अभ्यास करायचा असेल तर जगातल्या अनेक गोष्टी पाहाव्या लागतील ना. उगीच आठवणी गोळ्या नाही केल्या त्या नागदेवाचार्यानं, उगीच नाही म्हणाली ती महदंबा गाणं, किंवा आओ मेली जाय गाय गाय म्हणे, काय गाऊजी कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, तुरया थाट गाय म्हणे, गोविंद प्रभूंनी सांगितलं. उगीच नाही. आपलं तत्वज्ञान, आपला विचार पुढच्या पिढ्यांना, तो पुढच्या पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे. हे मानवाचं, मानव मुक्तीचं, समतेचं, स्त्रियांसकट सर्व शूद्रांना समता देणारं आणि ईश्वराची नवी मांडणी करणारं, वेद चातुर्वर्ण्य ग्रंथप्रमाणे नाकारणारं असं तत्वज्ञान चक्रधर मांडतो म्हणतात आहे. त्याला सपोर्ट करायचा आहे सगळ्यांना, म्हणून आतापर्यंतचं काम सुरू आहे. आम्ही कुठल्या दुनियेत आहोत? आजही भिक्खू संघाचं काम का सुरू आहे? अहो ती लोकशाही आठवा, बाबासाहेबांनी सांगितलेली बौद्ध भिक्खू संघामधली लोकशाही, ज्या लोकशाहीवर आमच्या लोकशाहीचा सगळा, त्या संस्कारावर आमची लोकशाही सगळी. आम्ही आमचा वारसा का विसरतो आम्ही? आणि क्रूर प्रथांना का बळी पडतो? आम्ही थोडंसं विचार केला पाहिजे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थोडंसं शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया. त्या चीनमध्ये, मी चीनचा उल्लेख 2दा केला, एक कन्फ्युशियस नावाचा विद्वान, त्याच्या नावाचं स्पेलिंग KUNGFLU-TZU, कन्फ्युशियस हा विद्वान, हा जगातला, चीनमधला सर्वात मोठा विद्वान आणि त्याचं सगळं तत्वज्ञान बव्हंशी इहवादी आहे. बघा, इसवी सन पूर्व काही चीनमध्ये तो माणूस करतोय काम. इसवी सन पूर्व काही बुद्ध, इसवी सन पूर्व काही चार्वाक, लोकायत तत्वज्ञान. इसवी सनाच्या नंतर 1200 काही वारकरी संप्रदायाच्या आधी थोडंसं एकेश्वरवाद, तो नाथ संप्रदाय सांगतोय धर्म, ईश्वर, वेद, ग्रंथ प्रामाण्य याच्या नव्या मांडणीची सुरुवात झालेली आहे. आम्ही त्या मांडणीकडे पाहूनच नाही राहिलो. आम्ही काहीतरी गाथा वाचतो, काहीतरी पठण करतो, काहीतरी वाचन करतो, अखंड वीणा वादन करतो, करा, पण आम्ही त्याच्या विचाराच्याकडे कधी जाणार? हा वैचारिक वारसा वेगळा आहे, ही लढाई वेगळी आहे.
महानुभावांची लढाई ही झाली म्हणून वारकरी पुढे गेले. लक्षात घ्या, वारकऱ्यांच्या सामाजिक समतेच्या संघर्षाची भूमी ही महानुभावांनी तयार केलेली आहे. आणि महानुभावांच्या सामाजिक संघर्षाच्या भूमीला बुद्धांनी चार्वाकाचा आधार आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, काही बाबतीत नसेल एकमत, काही बाबतीत वेगळं काहीतरी सांगितलं असेल. महापुरुषांना त्यांच्या काळाच्या मर्यादा असतात. महापुरुषांना त्यांचा विचार पुढे नेत असताना कशाला प्राधान्य द्यायचं, तर मग स्त्रियांच्या उन्नतीला प्राधान्य देऊया. कशाला प्राधान्य द्यायचं, समतेला प्राधान्य देऊया. मग लोक ईश्वर मानतात, कशाला ईश्वराचं तत्वज्ञान नावं सांगूया. महापुरुषांच्या संदर्भात त्यांच्या काळातल्या समस्या फार वेगळ्या आणि त्या काळातल्या हा कन्फ्युशियस जो प्रशासनावर विचार करतो, जो उत्तम प्रशासनाची गोष्ट करतो. बघा, नीतिमत्ता, इहवाद, उत्तम प्रशासन चीनमधला. आणि तो रूढी आणि परंपरा मान्य नसल्या तरी त्यांच्याविषयी तो थोडासा आदर बाळगतो. ठीक आहे, मान्य नाही पण नष्ट नाही करत, मंजूर, थोडासा आदर बाळगतो आणि सहिष्णुतेचं नवीन तत्वज्ञान सांगतो. पुढे चीनमधल्या त्या अमीर उमरावांनी ते सगळं तत्वज्ञान नाकारलेलं, परंतु नैतिकता आणि सज्जनपणा हा आणि न्याय निष्ठा वगैरे त्या, आता आज जे आम्ही म्हणतो ना सर्वे काय संतू निरामया वगैरे वगैरे, सर्वांना सुखी ठेव वगैरे वगैरे, ही वेदातली प्रार्थना, तो जो कन्फ्युशियस आहे त्याचं तत्वज्ञान सर्वांच्या संदर्भातल्या सुखाच्या विचारांचं आहे, पण तो इहवाद मानतो, तो सेक्युलरिझमच्या जवळ जातो. तो तिथल्या अमीर उमरावांच्या आणि तिथल्या मानवतेला विरोध करणाऱ्या परंपरांच्या आहारी जात नाही. सॅंग चू नावाचा माणूस, इसवी सन पूर्व 395 वगैरे त्याचा कालावधी, हा तर चार्वाकासारखा आहे, त्याला चीनी चार्वाक म्हणतात. तो आत्म्याचे अमरत्व आणि धर्म अमान्य करतो. म्हणजे आपल्याकडेच हे सगळं चालू होतं आणि जगात काही नव्हतं अशा दृष्टीनं पाहू नका मित्र. जगात सुरू आहे. आम्ही जगाच्या सगळ्या प्रबोधन परंपरा आणि प्रगतिशील विचाराचा एक भाग झालो तर आम्ही पुढे जाऊ. आम्ही जगाच्या सगळ्या प्रबोधन परंपरा नाकारून जर गर्व से कहो काहीतरी है ना, किंवा बच्चा बच्चा बोलेगा, नाही जमणार. आम्हाला पुढे गेलं पाहिजे. आम्ही या ज्ञान परंपरेचा एक भाग, जगातल्या या ज्ञान परंपरेशी जर जोडलं गेलं, अशा पद्धतीचा जागतिकीकरणाचा भाग आज तर सगळं उपलब्ध आहे ना. आणि तो चीनमधला सॅंगचू तो अतिशय गंभीरपणे आत्म्याचं अमरत्व वगैरे नाकारतो. तो म्हणतो इहवाद. आणि पुढे सगळी सांस्कृतिक क्रांती आणि नव कन्फ्युशियन सगळा वाद. आणि पुढे आता तो शेन नावाचा एक विचारवंत, SHENGUA, शेन गुआ असं त्याचं नाव, आणि त्यानं प्रचंड प्रवास केला. त्याने ॲटलास तयार केला. आम्ही जे आता गुगल मॅप वगैरे आहे ना, तो नकाशा त्यानं तयार केला. त्यांनी काही संशोधनं केली. या पर्वताच्या खाली समुद्र होता, इथं प्राचीन अवशेष आहेत, असं सगळं. तो गणितशास्त्र मांडतो, तो धातुशास्त्र मांडतो, तो वैदिक शास्त्र मांडतो. आमच्याकडे चक्रधर काय करतो? तो आमच्याकडे भडोसवरून निघालेला हा, गुजरातमधून निघालेला हा तरुण मनुष्य प्रचंड भ्रमंती करतो. आणि प्रचंड भ्रमंती करून मग पैठणला लोकांतामध्ये येतो. आणि तिथून तर काय निर्वाणापर्यंत, काय खून होतपर्यंत हा लोकांना तत्वज्ञान सांगतोय. अनेक विषयावर बोलतो. तो अहिंसेवर बोलतो, तो शास्त्रावर बोलतो, त्या नर्तिकांवर बोलतो, चुकलेल्या संगीताच्या रागावर बोलतो, चुकलेल्या स्टेपवर बोलतो. त्याच्याकडे सगळं ज्ञान जगातलं त्यानं गोळा केलेलं आहे. आपल्याकडच्या राजसत्ता कधीच बाजूला नसल्यामुळे आपण सगळं संकलन करू शकलेलो नाही, असं माझं मत आहे बघा. आणि तिकडचा तो शेन नावाचा चीनमधला, आणि इकडचा चक्रधर किंवा त्याच्या अगोदरचे महात्मे बघा ना, प्रचंड भ्रमंती आहे. बुद्ध जो घराच्या बाहेर निघतो है ना, ती नदी, तो छन्न नावाचा घोडा, अशोभा नावाची नदी, सगळं ओलांडून निघालेला. आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे
आणि एक गोष्ट जपानची त्याच काळातली 8व्या शतकामध्ये 7व्या-8व्या शतकामध्ये शिंटो हा जपानच्या धर्माची परंपरा, आणि शिंटो म्हणजे देवाचा मार्ग. हा शिंटो काय आहे तर हा देवाचा मार्ग निसर्गोपचाराच्या पद्धतीचा. निसर्गाचं रक्षण करा, निसर्गाकडे चला, अहिंसेकडे चला, हा विचार. आणि त्याची प्रमुख देवता मिकॅडो वगैरे, आणि निसर्गाचं रक्षण. इकडे 12व्या शतकात चक्रधर, त्याच्या अगोदर वेदातल्या काही ऋचा निसर्गोपासना आहे ना, निसर्ग संवर्धन. मग हाही विचार, मग एका बाजूनं आमचा विचार, दुसऱ्या बाजूने त्यांचा विचार. आता तो एपिक्युरस नावाचा जो विचारवंत जगातला, तो म्हणतो ईश्वराला जगातली दुष्टता नष्ट करण्याची इच्छा आहे, पण त्याच्याजवळ कुवत नाही. दुर्बल घटक जर सर्व एकत्र आले तर ईश्वराची ही इच्छा दुष्टता जगातली नष्ट करण्याची पूर्ण होईल. आणि मग तो घराबाहेर विद्यार्थ्यांना शिकवत बसलेला, गुलामांना, स्त्रियांना मुक्त प्रवेश, त्याची विचारधारा पुन्हा चार्वाकाशी जुळणारी, धर्मापासून स्वातंत्र्य, अधिकारशाहीपासून भयमुक्ती आणि जीवनात निर्मळ आनंद, समतेचा विचार, व्यक्तीचे स्वातंत्र्य हा विचारांचा ध्रुवतारा आहे असं तो म्हणतो. एका बाजूनं हे सगळं, दुसऱ्या बाजूनं भारतामधली सगळी ग्रंथ प्रामाण्यता, चातुर्वर्ण्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याचाच. चक्रधरही संसार करत नाहीत, टाळतात, बाहेर निघतात. बुद्धही बाहेर निघतो, संसारापासून दूर निघतो. ही निसर्ग आणि मानव यांच्यातल्या द्वैताचा, म्हणजे यांच्यातल्या मैत्रीभावाचा आणि मग मानवाच्या संदर्भातल्या नव्या विचारांचा सगळा शोध घेण्याचा मुद्दा. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. चक्रधरांनी 2 गोष्टीची मांडणी केली. इतकं सगळं सांगितल्यावर सर म्हणून तुम्ही म्हणाल की चक्रधरांवर सर तुम्ही कमीच जरा बोलले. हो, चक्रधरांच्या बाजूच्या सगळ्या परिसरावर, चक्रधर परिसरावर बोललो जरा. चक्रधरांनी मांडणी जरा 2 पद्धतीची केलेली आहे बघा. मला ती मांडणी फार वेगळी वाटते. चक्रधर काय करतात, चक्रधर 2 गोष्टी सांगतात. जीवनातील सामाजिक प्रश्न हा एक भाग, आणि चक्रधर दुसरा गोष्ट सांगतात, श्रद्धेचे प्रश्न हा दुसरा भाग. ते श्रद्धा आणि जीवनातील सामाजिक प्रश्न एकत्र करत नाहीत, त्यामुळे चक्रधरांना अडचणी आल्या नाहीत. चक्रधरांचे दृष्टांत काळजीपूर्वक वाचले म्हणजे सूत्र हा जो भाग आहे ना, तो श्रद्धेचे प्रश्न सोडवण्याचा भाग आहे. आणि ते श्रद्धेचे प्रश्न सोडवण्याच्या साठीचं जीवनाचं विश्लेषण म्हणजे ते दृष्टांत आहेत. त्याच्यामुळे जीवनातले सामाजिक प्रश्न सोडवण्याचा भाग वेगळा, आणि मग जीवनातले सामाजिक प्रश्न सोडवल्याच्या नंतरचा भाग श्रद्धेचे. त्याच्यामुळे सामाजिक ज्ञान आणि साक्षात्कारी दैवी ज्ञान हे 2 भाग आहेत. चक्रधर साक्षात्कारी दैवी ज्ञानात रमले का, तर हो, त्यांनी सांगितलं. पण चक्रधर खरे कुठल्या ज्ञानात रमले, चक्रधर खरे रमले ते सामाजिक ज्ञानात. लोकांची भेट, लोकांशीच बोलणं, लोकांशी भेटणं, लोकांची भेट, लोकांचीच कामं. बरं, तिकडे गोविंद प्रभू सुद्धा बघा ना, त्यांना तर राहुल माय राहुल बाप म्हणायचे, इतकं लोकांमध्येच. त्यामुळे लोक हेच सर्व कार्याचं क्षेत्र आहे हे निवडणे. आणि चक्रधरांचा आणखी एक भाग महत्त्वाचा, ते ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम म्हणतात. आणि प्रेम म्हणजे आत्यंतिक आवड, आणि आत्यंतिक आवड प्रेमाची म्हणजे मानवानं दिलेली समतामूलक प्रतिष्ठा होय. चक्रधर ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला प्रेमाचा संदेश देतात. आता ही जी समतामूलक प्रतिष्ठा आहे तीच तर आपल्या सगळ्या तत्वज्ञानाचा आधार आहे. झगडा सगळा मानवतेच्या आणि माणसांना माणूस म्हणून वागवण्याच्या संदर्भातलाच होता ना. आता मी माझ्या अगदी शेवटच्या 2-4 वाक्यावर येतो की चक्रधरांनी बोली भाषेतलं तत्वज्ञान सांगितलं, महाराष्ट्रीय असावे म्हटलं. हे बोलीतलं तत्वज्ञान आलं कुठून? आपण भारताची सगळी परंपरा बघा,
बोलीतलंच, बुद्धानं बोलीचा स्वीकार केलेला आहे, अशोकानं बोलीचा स्वीकार केलेला आहे. जगातले उत्तम ग्रंथ हे बोली भाषांमध्येच झालेले आहे. मग बोली आणि चक्रधरांसारख्या महात्म्याला 3-4 गोष्टी करायच्या. ती म्हणजे बोलीतून ज्ञाननिर्मिती आणि सामाजिक प्रश्न लोकांना कथन करून ते सोडवून समाजाचं संघटन, समतामूलक प्रतिष्ठा, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांना हा करायचा आहे तो म्हणजे ग्रंथ निर्मिती करण्याच्या साठीचं प्रेरक वातावरण. चक्रधरांनी लिहिलं नाही, पण प्रेरक वातावरण तयार केलं ना. म्हणून पुढे चक्रधरांच्या अनुयायांनी आणि त्यांच्या नंतर वारकऱ्यांनी प्रचंड लेखन केलं. त्यामुळे ज्ञाननिर्मितीचं प्रेरक वातावरण, त्या वातावरणाचा आणि त्या सगळ्या क्रांतीच्या जवळ जाणाऱ्या विचारांचा सगळा धागा लोकभाषा होता. आता ही लोकभाषेच्या अंगी शास्त्रभाषा, त्याचीही सगळी शक्ती यावी म्हणून लोकभाषेचं जतन हेही करण्याचा प्रयत्न चक्रधरांनी केला. तत्वचिंतनासाठीची सगळ्यात पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे स्वतंत्र आणि निर्भय मन. असं कोण म्हणतो? असं कार्ल मार्क्स म्हणतो. ही स्वतंत्र आणि निर्भय मन तत्वज्ञानासाठी, ज्ञानसत्तेसाठी तयार करणारी भारतीय परंपरा ही जागतिक प्रागतिक परंपरेला समांतर अशी आहे. त्या परंपरेचा एक धागा म्हणजे महानुभावांचं सामाजिक कार्य होय आणि वाङ्मयीन कार्य होय. तो धागा आमच्या ज्ञान मार्गाच्या परंपरेचाही भाग व्हावा. कदाचित उद्याचा भारत हा ज्ञान परंपरेचा आणि अलेक्झांड्रियापेक्षाही मोठं असं आणि नालंदा विद्यापीठासारखं मोठं ग्रंथालय तयार करून देशात ज्ञान परंपरेचा वारसा रुजावा. या परंपरेचा वारसा रुजवण्याच्या कामी माझ्यासमोर बसलेल्या सर्व तरुणांची मन, बुद्धी, मेंदू आणि मनगट कामी यावं एवढी सदिच्छा तुम्हाला देतो. आणि तेलगोटे सरांनी मला बोलवलं, अण्णा वैद्य सरांनी बोलवलं, गजानन लोहवे सरांनी अगदी ज्येष्ठ बंधूसारखा फोन केला, संतोषराव सोबत आले, सोनपेटकर बाबांनी अगदी तेवढ्याच आत्मीयतेनं हे सगळं कथन ऐकलं. तुम्ही लोकांनी ऐकणं मोठं कठीण काम असताना आणि वेळ उशीर झाला असतानाही तुम्ही सगळ्यांनी मनपासून ऐकलं. तुम्हा सर्वांच्या ऋणात राहतो. माझा सत्कार या ठिकाणी सरांनी केला. खरं तर गुरुच्या हातून सत्कार ही सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठी बाब असते. तीही आज मला इथं मिळाली. सर्वांच्या ऋणात राहून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष